आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। लाडेगावात वैरण करताना पाय घसरून विहिरीत पडून तरुणाचा करुण अंत, परिसरात शोककळा। वाळवा तालुक्यातील लाडेगाव येथे वैरण काढण्यासाठी गेलेल्या एका 32 वर्षीय तरुणाचा विहिरीत पाय घसरून पडून करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे। अमोल शामराव कांबळे वय 32 असे मृत तरुणाचे नाव आहे। या घटनेमुळे लाडेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे। सोमवार दिनांक 8 रोजी सकाळी अमोल कांबळे हे आपल्या शेतात वैरण आणण्यासाठी गेले होते, मात्र सायंकाळ झाली तरी ते घरी परतले नाहीत। यामुळे काळजीत पडलेल्या त्यांच्या कुटुंबियांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली। 2 दिवस अमोल यांचा कुठेही शोध लागला नाही। दुसऱ्या दिवशी अमोल हे एका विशिष्ट विहिरीच्या कडेने वैरण घेऊन गेल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली। कुटुंबियांनी तातडीने त्या विहिरीजवळ धाव घेतली असता त्यांना विहिरीच्या काठावर वैरणीचा भारा आणि अमोल यांची चप्पल पडलेली दिसली। यामुळे विहिरीत काहीतरी विपरीत घडले असावे या भीतीने त्यांनी विहिरीमध्ये शोध घेतला, परंतु काहीही हाती लागले नाही। अखेर बुधवार दिनांक 10 रोजी घटनेच्या तिसऱ्या दिवशी अमोल कांबळे यांचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगताना आढळून आला। वैरण काढत असताना पाय घसरल्याने ते विहिरीत कोसळले आणि पाण्यात बुडून त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। अमोल कांबळे यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई, मोठा भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे। या घटनेमुळे लाडेगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। सदर घटनेची नोंद कुरळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत।